जवळची नाती तुटण्याचं महत्त्वाचं खरं कारण म्हणजे खरं बोलणं. गैरसमज आणि शंका या मानसिक आजारावर एकमेव गुणकारी औषध ते म्हणजे सुसंवाद. आयुष्य साधं आणि सरळ आहे. ओझं आहे ते अपेक्षा आणि गरजांचं. जेव्हा पैसे येतात तेव्हा इज्जत देखील येते. पण लक्षात ठेवा, ती इज्जत पैशाची आहे, तुमची नाही. जेव्हा आयुष्याचा तमाशा होतो तेव्हा पडद्यामागचे कलाकार आपलेच असतात. पैसा, सौंदर्य आणि इज्जत या तीन गोष्टींचा कधी गर्व करू नये. कारण पैसा एका झटक्यात, सौंदर्य एका आजारात आणि इज्जत एका चुकीमुळं नष्ट होऊ शकते. आपलेपणा तर सगळेच दाखवतात, पण आपलं कोण ते फक्त वेळच दाखवते. माणसं प्रेम करण्यासाठी असतात आणि पैसा वापरण्यासाठी असतो. हल्लीच्या युगात गडबड अशी झाली आहे की पैशावर प्रेम केलं जात आहे आणि माणसं वापरली जाते. काही दिवस मनाविरुद्ध जगल्याशिवाय मनासारखे दिवस येत नाहीत. आयुष्यात सुखी राहायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्या. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पीक जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यास थोडं नमलं तर आपलं जीवन सुखमय होऊ शकतं. पैसा बोलतो. तुम्ही 10वी नापास असा, पदवीधर व्हा, PhD करा, डॉक्टर व्हा किंवा इंजिनियर व्हा किंवा शाळेतही जाऊ नका. शेवटी लोक हेच विचारतील की तू किती पैसे कमवतो आणि त्यानुसार तुम्हाला वागणूक देतील. ही या जगाची रीत आहे. म्हणून पैसे कमवा आणि पैसे सगळं काही नसतो रे यावर भाषणं द्या. बरं चाललंय आयुष्यात हे आपण कुणालाही सांगू शकतो, पण खरं काय चाललंय आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागतो. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो. समोरच्याला समजून सांगूनही तो व्यक्ती समजून घेत नसेल तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथं वेळ वाया घालवायचा नाही. सुखासाठी धडपड असावी, पण त्या सुखाला कुठंतरी समाधानाची सीमा असावी. पैशांचा माज फक्त माणसांपुढे चालतो. कर्मापुढे भले भले भीक मागतात. कुणाचा हिशेब ठेवायचा नाही, मग तो पैशाचा असो किंवा वागणुकीचा. जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर लढायला शिका. मला जमणार नाही असा विचार करण्यापेक्षा एकदा करून तरी बघू असं म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल.